Hello friend, welcome back again SYBA class in the subject of agriculture economics अर्थात द्वितीय वर्ष कला वर्गाच्या विशेष विषय 1 कृषी अर्थशास्त्र या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीनं आपलं पुन्हा मनापासून स्वागत करतो. मित्र, मागच्या व्हिडिओमध्ये आपण धोका, रिस्क, कृषी क्षेत्रातील धोका या मुद्द्यांवर चर्चा करत होतो. धोका या संकल्पनेची प्राध्यापक नाईट यांनी केलेली व्याख्या आणि तिचा अर्थबोध आपण घेतला. त्यानंतर धोक्याचे जे प्रकार आहेत त्याबद्दलही आपण सविस्तर अशी चर्चा केली. धोका ही संकल्पना पाहत असताना आपल्याला ज्या घटना बदलणार आहेत कृषी उत्पादनाच्या संदर्भामध्ये धोक्याची ओळख आपल्याला आधीच येत असते. त्या बदलांचे संकेत आपल्याला मिळू शकतात आणि त्यासाठी आपण काहीतरी पूर्व उपाययोजना करू शकतो. अशा प्रकारे शेतीमध्ये विविध कारणांमुळे धोके निर्माण होत असतात आणि त्यांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्याला विविध प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतात. असं आपण त्या संकल्पनेच्या अनुषंगाने अध्ययन केलं. धोक्याच्या बरोबरच अनिश्चितता या संकल्पनेचंही विश्लेषण प्राध्यापक नाईट यांनी केलं. आपण धोक्याच्या संदर्भात म्हटलं की आपल्याला पूर्वकल्पना येऊ शकते, परंतु अनिश्चिततेच्या संकल्पनेमध्ये नाईट यांनी आपल्याला असं म्हटलं की या संदर्भामध्ये आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना येत नसते. ही घटना एक अपघाती असते, एक ॲक्सिडेंटल असते. जसा एखादा अपघात होईलच किंवा झाला तर त्याची आपल्याला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना येत नसते. म्हणजे ही एक प्रवास करताना अनिश्चिततेची संकल्पना आहे. परंतु आपण या अनिश्चिततेच्या प्रवासाच्या ॲक्सिडेंटल प्रवासाच्या संदर्भामध्ये आपण तिकीट काढत असताना आपली सुरक्षा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स म्हणून आपण काढू शकतो. परंतु शेतीच्या संदर्भामध्ये ज्या काही अनिश्चितता निर्माण होत असतात त्या संदर्भामध्ये आपल्याला कोणतेही भाकितं आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना तात्काळ करणं शक्य होत नाही. कारण ह्या ज्या अनिश्चितता असतात त्या अत्यंत तात्काळ स्वरूपाच्या बदलाच्या असू शकतात. म्हणून त्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचे अंदाज आपल्याला बांधता येत नाही. ज्या बाबतीचे अंदाज आपल्याला पूर्वानुभवातून किंवा मागील काही कालखंडात गोळा केलेल्या आकडेवारीवरून किंवा ठोकताड्यांच्या अंदाजांचा जो एक इतिहास असतो त्यावरून आपल्याला हे अंदाज बांधता येऊ शकतात आणि इतिहासामध्ये याच्याबद्दल कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करून या संकटाचा सामना केला आहे त्याच आधारावर आपण भविष्यामध्ये अशा प्रकारच्या काहीतरी बंदोबस्तात्मक व्यवस्था निर्माण करू शकतो. परंतु अनिश्चिततेच्या संदर्भामध्ये आपल्याला असं करता येत नाही आणि म्हणून अनिश्चिततेचा किंवा अनिश्चिततेचे कोणकोणते प्रकार असतात, जसं आपण धोक्यांचे प्रकार अनुभवले त्या पद्धतीने त्या अनिश्चिततेचे प्रकारसुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहेत. धोक्यांच्या प्रकारामध्ये आपण हवामानाचा धोका, दुष्काळ परिस्थितीतला धोका, उत्पादनाच्या संदर्भातला धोका, किंमत संदर्भातला धोका, वित्तीय
फायनान्शियल रिस्क आणि बाजारपेठाविषयीचे धोके आपण अनुभवले, अभ्यासले. यासोबतच आपल्याला शेती व्यवसायामध्ये जी अनसर्टॅनिटी आहे, ॲग्रिकल्चर अनसर्टॅनिटी जी आहे, त्यांच्या प्रकाराबद्दल सुद्धा आपण थोडक्यामध्ये विवेचन करणार आहोत. अनिश्चिततेचे प्रकार आपण PPTमध्ये दर्शवलेले आहेत. 3 प्रकारच्या शेती व्यवसायातील अनिश्चितता आपल्याला तज्ज्ञांनी सांगितलेल्या आहे. ज्यामध्ये पहिली अनिश्चितता आहे प्राइस अनसर्टॅनिटी, किंमत अनिश्चितता. दुसरी आहे उत्पादकतेतील अनिश्चितता, जिला एल्ड अनसर्टॅनिटी असं म्हटलं जातं. आणि तिसरी आहे तंत्रज्ञान विषयक अनसर्टॅनिटी, म्हणजे टेक्नॉलॉजिकल अनसर्टॅनिटी. अशा 3 प्रकारच्या अनिश्चितता शेती क्षेत्रामध्ये उद्भवू शकतात. शेती हा व्यवसाय भारतीय दृष्टिकोनातून जर आपण म्हटलं तर तो फार जुगार खेळण्यासारखा व्यवसाय आहे असं म्हटलं जातं. जुगार किंवा सट्टेबाजी या अर्थाने आपण म्हणतो की भारतीय शेती ही निसर्गावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यामुळे निसर्ग आपल्याला अनुकूल ठरेल की प्रतिकूल ठरेल हे निश्चितपणानं सांगता येत नाही. परंतु विकसित राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून या अनिश्चितता बांधता येतात, कारण विकसित राष्ट्रातील शेती व्यवसाय हा निसर्गावर फारसा अवलंबून नसतो, तर कृत्रिम व्यवस्था शेती व्यवसायाच्या जिवंत राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या देशातल्या सरकारने केलेल्या असतात. आणि म्हणून भारतासारख्या कृषीप्रधान देशांमध्ये निसर्गावरच्या परावलंबनामुळे भारतीय शेतीत अनिश्चिततेच्या गर्तेमध्ये अडकलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे ह्या ज्या अनिश्चितता आहे याची तीव्रता भारतीय शेतीला किंवा भारतासारख्या विकसनशील आणि अल्पविकसित असणाऱ्या देशांना तीव्र स्वरूपात जाणवते, जेवढी ती विकसित राष्ट्रांच्या शेतीला जाणवताना दिसत नाही. म्हणून शेती व्यवसाय हा धोका, बदल आणि अनिश्चितता यांच्या गर्तेत अडकलेला आहे हे असं आपण पाहिलेलं आहे. कारण शेती व्यवसायात हवामान, किमती, बी बियाणं, तंत्रज्ञान, जैविक तंत्रे, बायोलॉजिकल टेक्नॉलॉजी इत्यादी बाबत बाजारात सातत्याने अनिश्चितता निर्माण होताना आपण पाहतो. त्यामुळे बाजारातील किंवा शेती क्षेत्रातील उत्पादनाच्या प्रक्रियेवर त्याचे विपरीत परिणाम होतात. यासोबतच जसं आपण नैसर्गिक परिस्थितीबद्दल शेती क्षेत्राचं परावलंबन असल्याचं म्हणतो, म्हणून निसर्गाचा जो लहरीपणा आहे तो शेतीतील अनिश्चितता मोठ्या प्रमाणात निर्माण करतो. त्याचबरोबर शेतमालाचा बाजारपेठेविषयीचा जी परिस्थिती आहे बाजारपेठांमध्ये, आपण असं म्हटलं अनुकूल परिस्थिती असेल तर मोठ्या प्रमाणात शेतीमाल उत्पादित होतो. पुरवठा हा त्या काळामध्ये बाजारपेठेच्या मागणीच्या तुलनेत जेव्हा अतिरिक्त ठरतो, सरप्लस ठरतो, तेव्हा त्याच्या किमती, शेतमालाच्या किमती घसरतात, कमी होतात. या उलट परिस्थितीमध्ये त्या वाढत असतात. आणि म्हणून बाजारपेठांच्या किमतींच्या संदर्भामध्ये निश्चितता आपल्याला देता येत नाही. तो निश्चितता देण्याचा प्रयत्न सरकार आपल्या सपोर्टिव्ह प्राईस धोरणाप्रमाणे देऊ शकते काही प्रमाणामध्ये, परंतु साधारणपणे त्याचाही सर्वच शेतकऱ्यांना फायदा होतोच असं नाही. तर बहुतांशी या कायद्याच्या किंवा या नियमाच्या चौकटीबाहेर मॅक्झिमम व्यवहार होत असतात, कारण या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांमध्ये फार दीर्घ काळखंडापर्यंत थांबण्याची क्षमता नसते. म्हणून शेतीमालाच्या साठवणुकीचे आणि वाहतुकीचे प्रश्न असल्यामुळे, शेतीमाल नाशवंत असल्यामुळे शेतकरी मजबुरीने
मिळेल त्या किमतीला शेतमाल विक्री करत असतो आणि म्हणून किमतींच्या संदर्भामध्ये बाजारपेठांमध्ये फार अनिश्चितता असते. त्यामुळे किमतीतील जे चढ उतार आहे त्या चढ उतारांचा तीव्र फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. म्हणजे अशा रीतीने परिस्थितीजन्य स्थिती जी आहे ती परिस्थितीजन्य स्थिती अशा अनेक कारणांना जन्माला घालते, ज्याच्यामुळे या शेती व्यवसायामध्ये अनिश्चितता निर्माण होताना आपल्याला दिसते. म्हणून शेती व्यवसायातील या अनिश्चिततेच्या प्रकारांबद्दल आपण थोडं सविस्तरपणे असं माहिती घेऊया, सविस्तरपणे त्यांना जाणून घेऊया. पहिल्या अनिश्चिततेचा प्रकार म्हणजे प्राईस अनसर्टॅनिटी, किंमत अनिश्चितता. किमतीच्या संदर्भामध्ये आपण आधीच पाहिलं की मागणी पुरवठ्याचा जो संघर्ष आहे शेतमालाच्या संदर्भामध्ये आणि इतर वस्तूंच्या संदर्भामध्ये त्याचं वेगवेगळं स्वरूप आहे. शेतमालाच्या साठवणुकीचे आणि वाहतुकीचे आणि नाशवंत स्वरूपामुळे त्यांच्या किमतीमध्ये फार मोठी तीव्रता आपल्याला जाणवून येते आणि त्यामुळे त्यांच्या किमतीमध्ये फार झपाट्याने बदल होताना दिसतात. हे बदल अनिश्चित परिस्थितीनुसार निर्माण झालेले असतात. म्हणून आणि त्यामध्येच शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालाची किंमत ही शेतकऱ्याला ठरवता येत नाही. ही फार दुर्दैवाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येते. कारण शेतकऱ्याने त्याचा शेतमाल बाजारात आणला की त्याची किंमत हा व्यापारी, आडता किंवा दलाल ठरवत असतो. आणि म्हणून शेतमाल किमतीवर परिणाम करणारे जे अन्य घटक आहे त्यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे उपभोक्त्यांची आवडनिवड, कंझ्युमर टेस्ट. या आवडीनिवडीनुसार शेतमालाच्या किमतींवर फार मोठे परिणाम घडून येत असतात. त्यानंतर वातावरणातील बदल, त्यानंतर विकास दर, इतर पर्यायी उत्पादकांचे बाजारातील वर्तन, अशा प्रकारे हे जे घटक आहे ते बाजारात शेतीमालाच्या किमतींमध्ये अनिश्चितता निर्माण करत असतात. शेतमालाच्या किमतीतील अनिश्चिततेचा आणि बिगर कृषी मालाच्या किमतींमधील अनिश्चितता यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे बिगर कृषी क्षेत्रातील बाह्य घटकांचा परिणाम फार मोठ्या प्रमाणामध्ये यात आढळून येताना दिसत नाही. म्हणून शेतकऱ्यांना बाजारातील अस्तित्वात असणाऱ्या किमतीलाच, जसं मी तुम्हाला म्हटलं की स्पॉट प्राईस जी असते, ज्या क्षणाला शेतकऱ्याला किंमत बाजारपेठेमध्ये जी सांगितलेली असते त्याच किमतीला शेतमाल विकण्याची शेतकऱ्यांची प्रवृत्ती दिसून येते आणि म्हणून त्याला आपण बाजारातील अस्तित्वात असणारी किंमत असं म्हणतो. कारण आपण शेतकरी या घटकाशी संबंधित असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की शेतमालाची तोडणी केल्यानंतर तो शेतमाल आपण बाजारपेठांमध्ये आणतो. शेतमाल आपल्याला एक दिवस अगोदर तोडावा लागतो आणि मग तो संध्याकाळी आपण बाजारात आणतो, त्याचा लिलाव होतो. सकाळी त्या शेतमालाची प्रत्यक्षात रिटेलर, किरकोळ विक्रेते असतात, ते खरेदी करतात आणि ते किरकोळ विक्रेते आणि दलाल हे मिळून त्या किमती त्यांना फायदेशीर ठरतील अशा किमतींना ते शेतमाल विकत घेतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी किरकोळ विक्रेते हे उपभोक्त्यांना त्या शेतमालाची विक्री करत असतात. म्हणजे आपण जर बारकाईने लक्षात घेतलं की प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्याच्या शेतमाल विक्रीतून मिळालेली किंमत आणि दलालांना आणि किरकोळ विक्रेत्यांना झालेला फायदा आणि प्रत्यक्षामध्ये उपभोक्त्यांना अदा करावी लागलेली किंमत, वस्तूंची किंमत, शेतमालाची किंमत, यामध्ये खूप मोठं अंतर असतं. आणि म्हणून शेतकऱ्याला अस्तित्वात असणाऱ्या किमतीला आपला शेतमाल नाईलाजाने विकावा लागतो. कारण बाजारपेठेमधून
एवढा शेतमाल पुन्हा परत आणणं, त्याचाही वाहतूक खर्च त्याला देणं आणि घरी आणल्यानंतर त्या शेतमालाच्या प्रिझर्वेशनसाठी, साठवणुकीसाठीचे अत्याधुनिक सुविधा नसल्यामुळे शेतमाल हा नाशवंत वस्तूंच्या यादीमध्ये येत असल्यामुळे जितका शेतमाल नाशवंत बनेल तितकी त्याची किंमत पुन्हा घटत जाते आणि म्हणून ताज्या शेतमालाला किमती जास्त मिळू शकतात, परंतु तो जर नासला तर तो फेकावा लागतो. शेतकऱ्यांना त्यातून दुहेरी तिहेरी असं नुकसान होतं. त्याचा वाहतूक खर्च, मजुरीचा खर्चसुद्धा निघत नाही. म्हणून शेतकऱ्याला बाजारातील अस्तित्वात असणाऱ्या किमतींना आपल्या शेतमालाची नाईलाजास्तव विक्री करावी लागते आणि म्हणून बाजाराच्या ठिकाणी त्यातच त्यांच्या राहण्याचा आणि साठवणुकीचे प्रश्न असतात हे आपण पाहिलं. त्यामुळे शेतकऱ्याला मिळेल त्या किमतीला शेतमाल विकावा लागतो आणि म्हणून शेतमालाच्या संदर्भामध्ये किमतीतील जी अनिश्चितता आहे ती सांगून येत नाही किंवा तिचा अंदाज आपल्याला घेता येत नाही. त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ इच्छितो, कारण आपण जर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अभ्यास करू किंवा आपण अभ्यास करतो आहे, एक प्रॅक्टिकल म्हणून जर आपण सकाळी या शेतमालाचा ज्या ठिकाणी लिलाव होत असतो आपल्या शहराच्या ठिकाणी, त्या ठिकाणी आपण फेरफटका जर मारला तर आपलं असं लक्षात येईल की आदल्या दिवशी शेतमालाच्या किंवा ज्या भाजीपाल्याच्या ज्या किमती होत्या त्या दुसऱ्या दिवशी तशाच असतील की नाही हे आपल्याला सांगता येत नाही. कारण त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संध्याकाळी पण आपण फेरफटका मारायचा आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की कोणत्या शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारचा भाजीपाला मार्केटमध्ये आणलेला आहे त्याचं प्रमाण आपल्याला लक्षात येईल. बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येईल की मेथीची भाजी मोठ्या प्रमाणात आणली आहे, पण त्याच वेळेस पोकळ्याची भाजी कमी दिसेल. वांगे जास्त प्रमाणात आणले असेल तर बटाटे कमी दिसतील. फुलगोबी जास्त आणली असेल तर पत्तागोबी कमी दिसेल. मग जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही तो प्रत्यक्षरित्या त्याचा जो लिलाव होतो सकाळी 4 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत, त्या लिलावाच्या पद्धतीमध्ये आपण त्या पद्धतीचा अभ्यास जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की मोठ्या प्रमाणामध्ये जो माल आलेला आहे त्याच्या किमती कमी निश्चित होतात. त्या कमी किमतीला तो माल विकत घ्यावा लागतो, म्हणजे किमती स्वीकाराव्या लागतात शेतकऱ्याला. म्हणजे या ठिकाणी काय झालं की माल सरप्लस झाला आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मेथी अतिरिक्त आहे परंतु पोकळा कमी आहे. मग पोकळ्याच्या किमती जास्त डिक्लेअर होतील. मग पोकळा उत्पादक शेतकऱ्याला जादा फायदा होईल, मेथी उत्पादक शेतकऱ्याला कमी फायदा होईल. तसंच फुलकोबी आणि पत्ताकोबीबद्दल मी आपल्याला एक्झाम्पल दिलं. फुलकोबीच्या पुरवठा जास्त असल्यामुळे त्याला किमती कमी मिळतात, परंतु पत्ताकोबीची उपलब्धता किंवा पुरवठा कमी असल्यामुळे त्याला किमती जास्त असतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही किरकोळ रिटेलर विक्रेत्याकडे जाणार तेव्हा तो तुम्हाला पोकळ्याची किंमत ही जास्त सांगेल, मेथीची किंमत कमी सांगेल, फुलगोबीची किंमत कमी सांगेल आणि पत्त्याची किंमत जास्त सांगेल. म्हणजे ही जी विक्रीची पद्धती आहे, या विक्रीच्या पद्धतीमध्ये त्या दिवशी संध्याकाळी जो माल अनेक शेतकऱ्यांनी आता प्रत्येक शेतकरी हा काही एकमेकाला सांगून त्याच्या शेतामध्ये जो माल पक्का झालेला आहे त्याला बाजारपेठेत विकायचा आहे म्हणून असं काही एकमेकाला संपर्क करून ते ठरवत नाही की आज तू माल घेऊन जा, उद्या मी नेईल. म्हणजे अशा प्रकारे जर शेतीमध्येच शेतमालाची निर्मिती होत असते, कच्च्याचा पक्का शेतमाल होत असतो, ते त्याच्या हातात नसतं. त्या पद्धतीने बाजारपेठेतला पुरवठा हा त्याच्या हातात नसतो. कोणत्या वस्तूचा पुरवठा अधिक होणार आहे, कोणत्या वस्तूचा पुरवठा कमी होणार आहे, त्याचे मागणीचे काय अंदाज आहे हे त्यांना माहिती नसतं. हे प्रत्यक्षात जेव्हा शेतमाल हा बाजारपेठेत पोहोचतो त्यावेळेस त्यांना समजतं की कोणता पुरवठा अधिक झाला आहे आणि कोणता पुरवठा कमी झालेला आहे. त्यावेळेस प्रत्यक्ष बाजारपेठेत पुरवठा आणि पुरवठा वेगवेगळ्या वस्तूंचा अतिरिक्त झालेला पुरवठा आणि कमी झालेला पुरवठा याच्यावरनं त्या वस्तूंच्या किमती निश्चित होत असतात. त्यावरनं त्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वस्तूंचे किरकोळ विक्रेते त्याच्या किमती ठरवत असतात. प्रत्यक्षामध्ये याचा फायदा फक्त दलालांना कमिशनामधून आणि रिटेलर विक्रेत्यांना जादा किमती वाढवून फायदा भेटत असतो, पण शेतकऱ्याला त्याचा फायदा भेटत नसतो. म्हणजे ज्या शेतमालाच्या मागणीपेक्षा पुरवठा अधिक ठरलेला असेल त्या दिवशी त्याला किमती कमी मिळतात. म्हणजे ही जी किमतीतील अनिश्चितता आहे ही आपण बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर लक्षात येईल. मग दुसऱ्या दिवशी आपल्याला असं दिसेल की पत्तागोबी जास्त झाली आहे, फुलगोबी कमी झाली आहे.
पोकळा जास्त झाला आहे, मेथी कमी झाली आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला पोकळ्याच्या भाजीचे दर जास्त कमी दिसतील, मेथीच्या भाजीचे दर वाढलेले दिसतील, फुलगोबीचे दर वाढलेले दिसतील आणि पत्तागोबीचे दर कमी झालेले दिसतील. म्हणजे ही जी प्राईस अनसर्टॅनिटी आहे ती स्पॉट सप्लाय कसा आहे आणि त्या सप्लायमध्ये कोणत्या वस्तूंचा सप्लाय कमी आहे, कोणत्या वस्तूंचा सप्लाय जास्त आहे, यावरनं त्या वस्तूंच्या किमती ठरत असतात. म्हणून बाजारातील प्राप्त परिस्थितीनुसार या किमती ठरत असतात. त्या किमतींचा फायदा शेतकऱ्यांना, एखाद्या शेतकऱ्याला प्रतिकूल परिणाम करणारा दिसतो तर एखाद्या शेतकऱ्याला तो अनुकूल परिणाम करणारा दिसतो. आणि म्हणून शेती व्यवसायातील किमतींसंदर्भातली ही अनिश्चितता ही वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला दिसून येते. याच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स प्राईस स्टॅबिलिटीच्या संदर्भामध्ये अद्याप तरी आपल्याला निश्चित करता आलेला नाही किंवा तशी योजना आपल्याला ठरवता आलेली नाही आहे. आणि म्हणून किमतीतील अनिश्चितता हा शेती व्यवसायातील अत्यंत महत्त्वाचा असा प्रकार आहे. तो आपण प्रॅक्टिकली सुद्धा त्याचा अनुभव घेऊ शकतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो उत्पादनातील अनिश्चिततेच्या संदर्भात आहे. त्याला यील्ड अनसर्टॅनिटी असं म्हणतो. आता उत्पादनामध्ये कशा प्रकारची अनिश्चितता निर्माण होऊ शकते, तर याच्याबद्दल आपण चर्चा केली आहे की उत्पादन नैसर्गिक घटकांवर जास्त अवलंबून असतं शेतीमधलं प्रॉपरली. कारण शेती ही निसर्गावर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे निसर्गाची अनुकूलता त्या संदर्भात त्या शेतमालाला जर असेल तर त्याचं उत्पादन चांगलं होईल. जर नैसर्गिक प्रतिकूलता जर असेल तर मात्र शेतमालाचं उत्पादन तेवढ्या प्रमाणामध्ये होणार नाही. आणि म्हणून ही जी उत्पादकतेतील अनिश्चितता जी आहे ती नैसर्गिक परिस्थितीवर डिपेंड आहे. नैसर्गिक परिस्थिती अनुकूल उत्पादन जास्त होईल, नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल उत्पादन कमी होईल. म्हणून कोणत्या प्रकारच्या शेती उत्पादनाला व पशुधनाच्या उत्पादकतेवर नैसर्गिक परिस्थिती अनुकूल आणि प्रतिकूल ठरेल हे आपल्याला सांगता येत नाही. ज्यामुळे नैसर्गिक परिस्थितीच्या अनुकूलतेमुळे आणि प्रतिकूलतेमुळे उत्पादनामध्ये वाढ होऊ शकेल किंवा घट होऊ शकेल हे आपल्याला खात्रीशीरपणे सांगता येत नाही. आणि म्हणून नैसर्गिक परिस्थितीच्या संदर्भामध्ये आपण कुठल्याही बदलांच्या संदर्भात निश्चितपणे ठोकताळे अंदाज देऊ शकत नाही. म्हणून ही जी अनिश्चितता निर्माण होते त्याचे परिणाम हे नैसर्गिक बदलांवर डिपेंड असतात. म्हणून देशामध्ये विविध प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीतील भिन्नतेमुळे देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचं शेतमालाचं कमी जास्त प्रमाणात उत्पादन होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये आपण जर नैसर्गिक परिस्थितीचा अंदाज घेतला तर उत्तर महाराष्ट्रामधली नैसर्गिक परिस्थिती वेगळी असेल, तर पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी असेल, कोकणातली वेगळी असेल, विदर्भातली वेगळी असेल, मराठवाड्यातली वेगळी असेल आणि संपूर्ण देशाचा आपण विचार केला तर प्रत्येक राज्यांमध्ये ही मौसमिक परिस्थिती वेगवेगळी असू शकते. आणि म्हणून त्याचे उत्पादनाच्या घटीवर आणि वाढीवर वेगवेगळे परिणाम आपल्याला जाणवताना दिसतात. आणि म्हणून फक्त आपण एक उदाहरण असं जर घेतलं की उष्णकटिबंधीय प्रदेश आणि समशीतोष्ण सौम्य हवामानाचा असणारा प्रदेश यांच्यातून सुद्धा आपल्याला उत्पादनाचं प्रमाण वेगवेगळ्या उत्पादनाचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात होताना दिसेल. आणि म्हणून उत्पादन हे नैसर्गिक घटकांवरच मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि नैसर्गिक घटक हे अनिश्चित बदलाचे प्रतीक असतात. केव्हा कोणता बदल कसा घडून येईल हे कोणालाही आपल्याला सांगता येत नाही आणि त्याची खात्री देता येत नाही. आणि म्हणून नैसर्गिक घटक आपल्याला माहिती आहे की काही उत्पादनांच्या संदर्भामध्ये ते पॉझिटिव्ह ठरू शकतात. जसं की कापूस या पिकाची उत्पादकता गहू पिकाच्या उत्पादकतेपेक्षा अधिक अनिश्चित असते. म्हणजे गव्हाचं उत्पादन निश्चित होऊ शकते पण कापसाच्या संदर्भामधली जास्त प्रमाणातली अनिश्चितता आपल्याला दिसून येऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या कृषी मालाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनिश्चितता असू शकतात. म्हणून मी असं आपल्याला म्हटलं की नैसर्गिक अनुकूलता कोणत्या पिकासाठी चांगली ठरेल हे सांगता येत नाही, कोणत्या पिकाला ती प्रतिकूल ठरेल हेही सांगता येत नाही. कारण सगळ्याच प्रकारच्या पिकांना अनुकूल ठरणारी नैसर्गिक परिस्थिती निर्माण होणं
शक्य नाही आणि ती मानवाच्या हातातली सुद्धा घटना नाही. आणि म्हणून इट इज अनसर्टॅनिटी, ती अनिश्चितता जी आहे ती नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे त्याचे परिणाम शेती व्यवसायावर होतात, शेती उत्पादनावर होतात. आणि म्हणून उत्पादकतेतील ही अनिश्चितता ही तांत्रिक अनिश्चितता म्हणूनही ओळखली जाते. नॅशनल टेक्निक जी आहे ती ती ही अनसर्टॅनिटी आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तंत्रज्ञान विषयक अनिश्चितता, टेक्नॉलॉजिकल अनसर्टॅनिटी. तंत्रज्ञानावर आधारित अनिश्चितता म्हणजे विशिष्ट तंत्राच्या उत्पादक गुणकातील बदलांमुळे निर्माण होणारी परिस्थिती होय. विशिष्ट तंत्राच्या उत्पादक गुणकातील बदलामुळे निर्माण होणारी ही परिस्थिती आहे. म्हणजे बिगर कृषी क्षेत्र आणि कृषी क्षेत्र यामध्ये जे तंत्र वैज्ञानिक अनिश्चितता आहे यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणातली भिन्नता दिसून येते. बिगर कृषी क्षेत्र म्हणजे इंडस्ट्री, एका विशिष्ट कारखान्यामध्ये उत्पादित होणारा माल जो असतो, वस्तू आणि सेवा असतात त्या. आणि कृषी क्षेत्र जे ओपन असते, शेती क्षेत्राला कुठल्याही प्रकारचं छत नसते. तर यांच्या संदर्भातली जी तंत्रवैज्ञानिकता आहे ती वेगवेगळ्या प्रकारची असते. त्याच्यामध्ये निश्चित अशा अनिश्चितता मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्याचा परिणाम काय होतो तर उत्पादनाचं प्रमाण कमी अधिक झालेलं दिसून येते. बरेचदा बिगर कृषी क्षेत्रामध्ये या अंदाजांवर सुद्धा आपल्याला अनिश्चिततेचे सुद्धा अंदाज आपल्याला त्याच्यातून बांधता येऊ शकतात. पण कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये असे तांत्रिक जे अंदाज आहेत ते बांधता येणार नाही, त्याच्यामध्ये अनिश्चितता असू शकते. म्हणजे कृषी क्षेत्रातील अनिश्चितता ही जास्त आहे, त्या तुलनेमध्ये बिगर कृषी क्षेत्रातील अनिश्चितता ही कमी आहे. आणि बिगर कृषी क्षेत्रातील अनिश्चिततेला थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला थोपवता येऊ शकते, पण कृषी क्षेत्रातली थोपवता येऊ शकत नाही. कारण बेभरवशाच्या ज्या किमती व उत्पादन यामुळे शेतकऱ्यांना आपले गुंतवणूक विषयक जे निर्णय आहे ते निर्णय घेता येत नाही किंवा ते घेणं फार कठीण असतं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून. त्याचा परिणाम काय होतो तर गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये जर आपण अनिश्चित असू किंवा ठाम नसू तर त्याचे भावी विकासावर 100% प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. गुंतवणूक केली तरीसुद्धा फायदा होईल की नाही हे सांगता येत नाही. गुंतवणूक नाही केली तर तोटा तर होणारच आहे. परंतु गुंतवणूक करून झालेल्या तोट्यापेक्षा गुंतवणूक न करता झालेला तोटा केव्हा पण फायद्याचा असतो असं पण म्हटलं जातं. परंतु भविष्यकाळाच्या संदर्भातले अंदाज हे कोणालाही व्यक्त करता येत नसतात. आणि म्हणून याच्यातून सुद्धा शेती उत्पादनामध्ये अनिश्चितता निर्माण होऊ शकते. म्हणून शेती उत्पादनाच्या प्रक्रियेत तांत्रिक आदानांचा वापर किती प्रमाणात करणं संयुक्तिक ठरेल याबाबत सुद्धा अनिश्चितता असते. शेती उत्पादनामध्ये ज्या आदानांचा आपण वापर करतो, ज्यामध्ये आपण खते, बियाणे, औषधे, फवारणी यांचा विचार करतो, याचा कोणत्या पिकासाठी किती प्रमाणात वापर करावा या संदर्भामध्ये आपल्याला अशी संयुक्तिक असं ठरवता येत नाही. त्यामुळे त्याच्यातली अनिश्चितता वाढताना दिसते. त्याचं कारण असं आहे की दररोज काही ना काही टेक्नॉलॉजिकल ज्या रिसर्च आहेत, तांत्रिक संशोधनं जे आहे ते दररोज बाजारामध्ये येत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर इतके मोठे पर्याय तंत्रज्ञानाच्या संदर्भात येतात की शेतकरी त्या तंत्रज्ञानांच्या बद्दल कन्फ्यूज होतो. तो गोंधळतो की कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान हे योग्य आहे किंवा योग्य नाही आहे हे त्याला ओळखणं कठीण होतं. कारण आपल्याला माहिती आहे की जाहिरातीच्या युगामध्ये कोणत्याही वस्तूची जाहिरात इतक्या भडक पद्धतीने केली जाते की त्याचा कोणत्याही ग्राहकाच्या मनावर त्याचा फार परिणाम खोलवर रुजतो.
आणि अनेक प्रकारच्या एकसारख्या वापराच्या वस्तूंच्या जाहिरातीचा भडीमार जर उपभोक्त्याच्या मनावर झाला तर तो कोणत्या वस्तूची निवड करावी याच्या संदर्भामध्ये गोंधळात पडतो. तो ठरवू शकत नाही. तशीच परिस्थिती शेती तंत्रज्ञानाच्या बाजारविषयक उपलब्धतेतील आणि जाहिरातीच्या माऱ्याचा परिणाम शेतकऱ्यावर होण्याच्या फार शक्यता असतात. त्यामुळे त्यांचा निश्चित असा आराखडा बनत नाही. त्याच्यातून त्यांच्या अनिश्चितता ज्या असतात त्या वाढताना दिसतात. त्यासोबतच भारतीय शेतीतील वैविध्यता जी आहे ती जी गुणवत्ता जी आहे किंवा भारतीय शेतीच्या संदर्भामधली जी विविधता आहे ती विविधतासुद्धा अनुकूल असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेबाबत अनिश्चितता निर्माण करत असते. कारण प्रायोगिक तत्वासाठी निर्माण झालेली अनेक तंत्रज्ञानं जी असतात ती मोठ्या प्रमाणात अनिश्चितता निर्माण करतात. कारण तो प्रयोग जर सिद्ध झाला तर चांगली गोष्ट आहे, नाही जर सिद्ध झाला तर तोटाच आहे. म्हणजे जसं एखाद्या वैज्ञानिक प्रयोग करताना आपण उंदरांवर माकडांवर प्रयोग करतो तसा ॲग्रिकल्चरच्या टेक्नॉलॉजीच्या संदर्भातल्या ज्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅब असतात त्या शेतकऱ्याच्या वर त्याचा प्रयोग करतात. म्हणजे कोरोनाच्या लसीचा ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्राण्यांवर प्रयोग केला गिनीपिग सारखा, तसा या शेती तंत्रज्ञान उत्पादन करणाऱ्या ज्या संस्था असतात त्या गिनीपिग सारख्या शेतकऱ्यांचा सुद्धा वापर करतात. त्याच्यामुळे शेतकरी नाडला जातो, शेतकरी तोट्यात जातो. त्या तंत्रज्ञानाच्या विक्रीतून खरेदीतून तो फसतो असं सुद्धा आपल्याला दिसतं. बऱ्याचदा आपल्याला पेपरमध्ये वाचायला मिळतं की एका विशिष्ट प्रकारच्या जातीचं बियाणं घेतलं ते उगवलंच नाही, कपाशी उगवलीच नाही, तूर आलीच नाही, चणा आलाच नाही. म्हणजे अशा पद्धतीची फसवी बियाणंसुद्धा दिली जातात. त्याच्यानंतर आउटडेटेड खतं जी असतात तीसुद्धा शेतकऱ्यांना उधारीच्या नावावर विकली जातात. बियाणं, खतं, फवारणी, म्हणजे फवारणी केल्यानंतर कीटकनाशकं फवारल्यानंतरसुद्धा तो रोग तसाच राहतो, किडे मरत नाही, आड्या मरत नाही, अशीसुद्धा परिस्थिती असते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्याला फसवण्याच्या ज्या स्ट्रॅटेजीज असतात त्या कंपन्यांच्या आणि विक्रेत्यांच्या मोठ्या प्रमाणात दिसतात. म्हणजे याच्यातली जी अनिश्चितता आहे ती शेतकऱ्याला ओळखता येत नाही. म्हणून भारत सरकारने अशा प्रकारच्या गोलमाल करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्या ज्या कंपन्या असतात किंवा विक्रेते असतात त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. त्यासाठी संशोधन आणि विकास हा जो विभाग आहे तो अद्ययावत केला पाहिजे. म्हणून शेतीच्या बाबतीत पाणी, वीज, जमिनीची सुपीकता, बी बियाणं, हवामान आदीबरोबरच तंत्रज्ञानाचा योग्य संयोग होणं अपेक्षित असतं. त्यामुळे अपेक्षित उत्पादनाचं जे लक्ष्य असतं ते शेतकऱ्याला गाठता येऊ शकतं. पण संयोग जर अयोग्य झाल्यास, संयोग याचं गणित जर आपल्याला जमलं नाही तर तंत्रवैज्ञानिक अनिश्चितता त्याच्यातून निर्माण झालेल्या दिसतात आपल्याला. वरील 3 अनिश्चिततांबरोबरच सोशल अनसर्टॅनिटी, सामाजिक अनिश्चितता, इन्व्हायरमेंटल अनसर्टॅनिटी, पर्यावरणात्मक अनिश्चितता आणि साधनसामुग्रीतील अनिश्चितता, त्यासोबत व्यापारातील चक्रीय अनिश्चितता, ट्रेड सायकल अनसर्टॅनिटी आणि गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन याबद्दलची सुद्धा फार मोठी अनिश्चितता असते. सरकार हस्तक्षेप करू शकते. जसं कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये आता सरकारी हस्तक्षेपच आहे, मोठ्या प्रमाणात त्याचं आंदोलन सुरू आहे. म्हणून कृषी क्षेत्रातील ह्या मल्टिंगल अशा ज्या बहुअंगी ज्या अनिश्चितता आहेत त्या अनिश्चितता शेती क्षेत्राचं भवितव्य आपल्याला अंधारामध्ये पण नेणाऱ्या ठरू शकतात किंवा उज्ज्वल भविष्याकडे पण नेऊ शकतात. अनिश्चिततांच्या संदर्भामध्ये जर आपण त्यांची ओळख करू शकलो, त्यांचा बंदोबस्त करू शकलो तर शेती क्षेत्राचं भविष्य उज्ज्वल बनू शकते. जर ह्या अनिश्चितता आपल्याला ओळखता आल्या नाही आणि त्याच्यातून शेती क्षेत्र तोट्यामध्ये गेलं, लॉसमध्ये गेलं तर मग आपलं शेती क्षेत्र जे आहे ते अंधारमय होण्याची शक्यता असते. ते भविष्य जे आहे ते अंधारमय होण्याची शक्यता असते.
मित्र, अशा रीतीने आपण शेतीविषयक अनिश्चिततेच्या 3 प्रकारांची माहिती जाणून घेतली. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण या शेती क्षेत्रातील अनिश्चितता कमी करण्यासाठीच्या उपाययोजना काय आहेत त्याचा आपण अभ्यास करू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या मुद्द्यासाठी अभ्यासासाठी आपण भेटूया. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबतोय. पुन्हा आपली नेहमीची विनंती आहे, घरी आहात, घरीच राहा. तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुरक्षित कसं राहील या संदर्भामध्ये काळजी घ्या. सरकारने कोरोनाच्या संदर्भातल्या दिलेल्या सर्व गाईडलाईन प्रामाणिकपणे फॉलो करा आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी सुरक्षा करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना हे चॅनल तुम्ही आणि तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण इथेच थांबतोय. थँक्यू.